आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगलीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. मुस्लिम समाजाकडून सरबत वाटप तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी सांगलीकर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. भव्य दिंडी आणि पुतळ्याचे लोकार्पण. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरून या भव्य दिंडीला सुरुवात झाली. राजपथावरून मार्गस्थ झालेली ही दिंडी सांगली एसटी स्टँड परिसरात आली. विशेष म्हणजे एसटी स्टँड जवळ आजच लोकार्पण करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी या दिंडीचा समारोप झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमाची मोठी गरज आहे, अशा भावना यावेळी विविध नेत्यांनी व्यक्त केल्या. मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सांगलीतील मुस्लिम समाजाने यात मोठा सहभाग नोंदवला. दिंडीतील अनुयायांसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी सरबत वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शहरात सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडले. शालेय विद्यार्थ्यांचा जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात आणि जयभीमच्या जयघोषात शालेय विद्यार्थी या दिंडीत हिरिरीने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे संपूर्ण सांगली शहर आंबेडकरमय झाले होते.